तुमच्यासोबत कधी असं होतं का? काम करता पण काम पूर्ण केल्याचा आनंद वाटत नाही. रविवारी सुट्टी असते पण सोमवारी पुन्हा नव्यानं सुरुवात करायचा उत्साह राहत नाही. लोकांमध्ये असता पण एकटं असलं की मन मात्र रिकामं वाटतं. या गोष्टी तुमच्यासोबत जर वारंवार घडत असतील तर हा केवळ थकवा नसून ही सायलेंट बर्नआउटची लक्षणं असू शकतात. सायलेंट बर्नआउट म्हणजे अशी अवस्था जिथे शरीर चालत असतं पण मन मात्र थांबायला लागलेलं असतं. तुम्ही रोजची कामं करता, जबाबदाऱ्या पार पाडता, बाहेरून सगळं अगदी नॉर्मल दिसत असतं पण आतून उत्साह हा कमी झालेला असतो. ऊर्जा संपत चाललेली असते आणि आयुष्य फक्त दिवस ढकलण्या इतपत राहिलंय असं वाटायला लागतं. म्हणून सायलेंट बर्नआउट ओळखणं इतकं सोपं नसतं, कारण यामध्ये माणूस काम करणं थांबवत नाही पण मन मात्र थकत चाललेलं असतं. याच्या लक्षणांकडे थोडं लक्ष केंद्रित करूया. सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही, आवडत्या गोष्टीमध्ये मन रमत नाही, छोट्या छोट्या गोष्टीचा ताण यायला लागतो, चिडचिड वाढायला लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी जगतोय पण आनंदाने जगत नाही अशी भावना मनात यायला लागते. मग काय करायचं? सर्वात आधी स्वतःच्या मनाचं ऐका. दररोज काही मिनिटं स्वतःसाठी ठेवा. मोबाईल पासून थोडा ब्रेक घ्या. रोज चालायला जा. एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत मन मोकळं करा. आणि तरीही ही लक्षणं दीर्घकाळ टिकून राहत असतील तर योग्य तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. होमिओपॅथीमध्येही व्यक्तीच्या शारीरिक लक्षणांसोबतच तिची मानसिक व भावनिक अवस्था समजून घेऊन उपचार केले जातात. त्यामुळे योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी हा सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. लक्षात ठेवा, सायलेंट बर्नआउट मध्ये माणूस काम करणं थांबवत नाही तर तो आनंदाने जगणं थांबवतो. त्यामुळे शरीरा इतकंच मनाचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू.